आणि हा शेवटचा आंबा असणार आहे या सीझन मधला. जाड साल एकदम. म्हणजे त्याला तुमच्या इकडे काय बोलतात सांगा? मालवणमध्ये काय बोलतात? कुसरुंडो. 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 याची कुसा लागली ना एखाद्या टच झालो का तो खाजवत राहतो. चल बाय. चला टाटा बाय बाय बाय. हा जो ट्रेनमध्ये काम करणारा जो मुलगा आहे तो सकाळी ट्रेन त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचायच्या आधीच त्यांना दिलेलं चादर उठवून त्यांना घेत होता. म्हणजे 4-3 वाजल्यापासूनच सगळ्यांकडून चादर घेत होता रिटर्न दिलेल्या. आणि ही बाई बसलेली तिच्याकडून 4लाच घेतली. ती 6 वाजेपर्यंत तशीच बसून होती. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि मालवणमधला आजचा आपला शेवटचा दिवस आहे. तर 4-5 दिवस खूप एन्जॉय केलं इकडे. बॅकपॅक वगैरे सगळं चालू आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे तर जाता जाता काय नाही काहीतरी आम्ही शूट करून जाणारच आहे. हे चला जायचं आहे. आणि लास्टच्या दिवशी जे शूट केलेलं आमच्या व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामुळे लास्टच्या दिवशीसाठी काय नाही काहीतरी ठेवून देतो मी आणि त्या बघायला मिळतील तुम्हाला लवकरच. मस्त आहे. तोड बघ गेलं माकडून. पडशील. बंटीच्या दारातला आंबा खरंच खूप गोड आहे. आणि हा शेवटचा आंबा असणार आहे या सीझन मधला. त्याची साल सांग किती झाड आहे? जाड साल एकदम. म्हणजे मी आत्तापर्यंत पहिल्यांदा मी बघितली. बाकी सगळ्या आंब्यांची एकदम पातळ असते साल, ही जाड आहे. ही खरंच सगळ्यांची जाड असते की ह्याचीच जाड आहे? म्हणजे असते बऱ्यापैकी. म्हणजे ह्या पट्ट्यात ना जाड असते. बरं इकडे आमच्याकडे ना वेगवेगळं. म्हणजे आता कापावरती गेलात ना तिकडच्या आंब्यात जरा थोडस कमी आहे ना. म्हणजे तिकडे गोड असा असतो कापावरचा आंबा. भारी लागतो. लय गोड आहे जायला आंबा. हॅलो, त्याला तुमच्या इकडे काय बोलतात सांगा? मालवणमध्ये काय बोलतात? कुसरुंडो. 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 याची कुसा लागली ना एखाद्या टच झालो का तो खाजवत राहतो. मग ती कुसा लागलेली असतात. मग आमका ते असं ह्या शेणाचे गोवरे असतात ना शेणी. चला शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी 2 तासात जे काही व्हिडिओ केल्या. चल बाय. चला आता पुढे आपल्याला रिक्षा पकडायची आणि रिक्षाने निघायचं आहे. चला 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 बाय. चला टाटा. तू येतोय? चला बाय बाय टाटा. चला टाटा बाय बाय बाय. वाजताची गाडी होती आणि 7:30ला गाडी आली. एकदम लेट आली. मी टाइमवर पोहोचलेलो आणि आता आलोय. बघूयात रात्री किती वाजता पोहोचतोय. ह्या 2 सीटर आमच्या 66 आणि 69 एकदम भारी आहे. झोप. आणि एसी फुल आहे. फुल कडकडून थंडी वाजणार आहे आम्हाला. अंगावर वगैरे सगळं दिलेलं आहे. तिला नाही बरोबर आपको बोलना चाहिए था. आपको अब दूसरा कोई उठा ले गया होगा. वो तो यही बोलते थे बाहर गेट पे सोए 4 लेके जाते हैं क्या. हा जो ट्रेनमध्ये काम करणारा जो मुलगा आहे तो सकाळी ट्रेन त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचायच्या आधीच त्यांना दिलेलं चादर उठवून त्यांना घेत होता. म्हणजे 4-3 वाजल्यापासूनच सगळ्यांकडून चादर घेत होता रिटर्न दिलेल्या. आणि ही बाई बसलेली तिच्याकडून 4लाच घेतली. ती 6 वाजेपर्यंत तशीच बसून होती. म्हणजे याला घरी लवकर पळायचं होतं, त्यासाठी पटापट काम करून घेत होता. म्हणजे नंतर काम करावं लागणार नाही. आताच उतरलो LTTला. टिळकनगरला उतरत आहे तर तिथं डबल भाडं सांगतात. त्यामुळे थोडंसं पुढे चालत आलं तर नॉर्मल मीटरप्रमाणे भाडं घेतात. त्यामुळे ही काळजी घ्या. एक्स्ट्रा पैसे देऊ नका रिक्षावाल्याला. मालवणवरून इथपर्यंत आणली गाडीनी. कशी आणली आम्हालाच माहिती. आणि आज कमीत कमी 1 हप्त्याने तिला ओपन करतोय. असं थोडं 3D आहे.
त्यात दिसतंय तरी पोरांनी लय खर्च केला याच्यावरती. पायल आणि तन्मय थँक्यू. कुठे लावायची आता ही? इकडे त्या साईडला अशी जागा